महाराष्ट्रात रोखल्या गेला असं असं बऱ्याच अंशी दिसतंय। आता त्याच्यामध्ये हे बघायला पाहिजे की भाजप काँग्रेसच्या समोर जेव्हा आहे तेव्हा भाजपला चांगलं यश मिळतंय असं आता यशवंत देशमुखांनी बरोबर आहे। सांगितलं। या संदर्भातच आपण अधिक प्रतिक्रिया घेण्यासाठी भाजपचे आमदार अतुल भातखळकर देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अतुलजी, आजचे जे अंदाज आलेले आहेत, अंदाज पाहता जरी आपण केंद्रात सत्ता मिळवू शकला असला तरी देखील मात्र दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये होणारी पीछेहाट किंवा बसलेला थोडा फटका जो आहे तो देखील अतिशय महत्त्वाचा आहे। हे केवळ अंदाज आहे, मात्र पहिली या संदर्भातली आपली प्रतिक्रिया काय आहे एक्झिट पोल पाहिल्यानंतर? नाही, मुळामध्ये देशभरातल्या एक्झिट पोलच्या आकड्यांवर बोलायचं तर 10 वर्षाच्या सत्तेनंतर 1% सुद्धा अँटी इन्कम्बन्सी माननीय मोदीजींच्या विषयी किंवा भारतीय जनता पार्टी विषयी नाही। हे एवढं मोठं यश भारतीय राजकारणातलं आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या पोलनुसार, ज्याच्यावर माझा आता अजिबात विश्वास नाहीये, मी ग्राउंडवर काम करणारा एक कार्यकर्ता आहे, आमदार आहे आणि त्याच्यामुळे मला तरी कुठेही सहानुभूती वगैरे काही दिसत नाहीये। मला पूर्ण खात्री आहे आजही की 4 तारखेला महायुती महाराष्ट्रात 40चा आकडा ही पार पाडणार आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये माननीय मोदीजींचा रथ हा रोखला गेला वगैरे हे असं निष्कर्ष काढणं पूर्णतः चुकीचं आहे। मी एक्झिट पोलवर जसे काँग्रेसवाले ईव्हीएमवर संशय घेणार 4 तारखेला, तसा मला एक्झिट पोलवर संशय घ्यायची अजिबात इच्छा नाही। एक्झिट पोल मध्ये काम करणारे लोक आपापल्या पद्धतीने काम करत असतात, त्यांना जे काही ते अनालिसिस करत असतात, पण मला असं वाटतंय महाराष्ट्रामध्ये महायुती ही सर्वात मोठी महायुती म्हणून 40 जागा 4 जूनला पार पाडेल आणि मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या जागा या निवडून येतील आणि त्याच्यामुळे मला असं वाटतंय शेवटी ही निवडणूक पुन्हा माननीय मोदींना आणायचं का नाही आणायचं या मुद्द्यावर आहे। याच्यामध्ये सहानुभूतीचा कुठला मुद्दा येतोय, याच्यामध्ये मोदीजींना रोखण्याचा कुठला मुद्दा उपस्थित होतोय आणि त्याच्यामुळे ही एक राष्ट्रीय निवडणूक होती, ती राष्ट्रीय प्रश्नांवरच आम्ही लढवली आणि महाराष्ट्र हा नेहमीच राष्ट्राबरोबर राहिलेला आहे, तो राष्ट्राबरोबर राहणार आहे, हे आपल्याला 4 जूनला लक्षात। बरं अतुलजी, अनिल देशमुखांकडे मला जायचंय, पण त्याआधी मी